मुंबईसह उपनगरामध्ये मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। पहाटेपासून अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून कधी रिमझिम कधी जोरदार पावसाचं प्रमाण मुंबईमध्ये पाहायला मिळतंय। मात्र आज मुंबईमध्ये पावसाचा जोर अधिक आहे। आज मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। 3 तासांसाठी हा रेड अलर्ट आहे। ठाणे आणि रायगडमध्ये देखील पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तर या पावसामुळे रेल्वे वाहतुकीलाही फटका बसलेला आहे। मध्य रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहेत, तर हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ही 5 ते 10 मिनिटं उशिराने सुरू आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या तरी सुरळीत आहे। तर मागच्या 24 तासांमध्ये कुठे किती पाऊस पडलेला आहे यावर आपण नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर सकाळी 8:30 पर्यंतची आकडेवारी आहे। कुलाबा परिसरामध्ये 134.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सांताक्रूजमध्ये 73.2 मिलीमीटर पाऊस बरसलाय। माथेरानमध्ये 271.4 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। नवी मुंबईत 82 मिलीमीटर पाऊस झालाय। पुण्यामध्ये 60 मिलीमीटर पाऊस पडलाय। बारामतीमध्ये 52 मिलीमीटर पाऊस। महाबळेश्वरमध्ये 73.5 मिलीमीटर पाऊस झाला, तर रत्नागिरीमध्ये 60.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। बीडमध्ये 72.6 मिलीमीटर पाऊस, तर अहिल्यानगरमध्ये 22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। परभणीमध्ये 43 मिलीमीटर, तर उदगीरमध्ये 38 मिलीमीटर पाऊस झालाय।